सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 83 किलोमीटरच्या सागर किनाऱ्यावर जे लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी साधारणतः 38 ठिकाणी पुरेसा बंदोबस्त चेकिंगसाठी देण्यात आलेला आहे। जे कोस्टल चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी नाकाबंदी सध्या सुरू आहे। सर्व हॉटेल लॉजेस चेकिंगचं काम सध्या सुरू आहे। नागरिकांच्या विविध स्तरावरच्या बैठका सध्या सुरू आहेत। जे सागर रक्षक दल आहेत यांच्याबरोबरच्या बैठका सध्या सुरू झालेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात जी कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन आमच्या सुरू आहे। माझं पालघरमधील नागरिकांना एक आव्हान आहे की या बाबतीमध्ये कोणत्याही अफवा किंवा कोणत्याही रूमर्स जे असतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये। जर आपल्याला काही शंका असतील त्या बाबतीमध्ये पोलीस कंट्रोल रूम किंवा 112 याच्यावर संपर्क साधायचा आहे। आपल्याला काही मदत पाहिजे असेल तर 112च्या माध्यमातून आपण मदत घ्यायची आहे। परंतु कुठल्याही अफवाला बळी न पडता किंवा कुठल्याही स्वरूपाच्या पेट्रोलिंग किंवा इतर वाहनांचे फोटो इतरत्र शेअर न करता सोशल मीडियाचा अतिशय सावधानपूर्वक वापर करणं अपेक्षित आहे। या दरम्यानच्या कालावधीमध्ये आवश्यकतेप्रमाणेच जे बीचवर किंवा इतर ठिकाणी कुठेही अवास्तव न फिरता त्या एरियामधल्या सिक्युरिटी एजन्सीला सहकार्य करणं अपेक्षित आहे। धन्यवाद। थैंक्स फॉर वॉचिंग। सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें। अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें।